नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न बघूया। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, 29 वेळा माउंट एव्हरेस्ट चढणारी लक्षात घ्या व्यक्ती कोण ठरलेली आहे। आता अलीकडे तर त्यांनी 30व्यांदा सुद्धा माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे, तर त्या व्यक्तीचं नाव आहे कामिरीता। आणि मग कामिरीता कोणत्या देशाचे आहे, तर ते नेपाळ या देशाचे आहे। आणि लक्षात असू द्या, माउंट एव्हरेस्ट हा जो पर्वत आहे याला सागरमाता या नावाने नेपाळ या देशामध्ये ओळखले जाते। उंची आहे 88-48 मीटर 0.86 सेंटीमीटर। ओके, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। तशी साधारणतः 88-48 मीटर इतकी लक्षात ठेवा। माउंट एव्हरेस्ट दिवस हा 29 मेला साजरा केला जातो। आणि माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होत्या, तर त्या होत्या बचेंद्री पाल। तर पहिली दिव्यांग महिला कोण होत्या, तर त्या होत्या अरुणिमा सिन्हा। भारताची सर्वात तरुण गिर्यारोहण सर्वात गिर्यारोहण तरुण कोण ठरलेले आहे, तर त्या ठरलेल्या आहे काम्या कार्तिकेयन, 16 वर्षाच्या आहे। तर सर्वात वयस्कर ठीक आहे कोण ठरलेले आहे, ज्योती आत्रे, ज्या की 55 वर्षाच्या आहे। सर्वाधिक वेळा कोण, कामिरीता 30 वेळा। 14 दिवसात 8 वेळा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम पूर्णिमा श्रेष्ठा यांनी केलेला आहे। तर हे सर्व पॉईंट इथे लक्षात ठेवा। पूर्वोत्तर भारतातील पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, इदाशिशा नोग सेंग यांची निवड करण्यात आलेली आहे। तुम्हाला विचारू शकते की ते कोणत्या राज्यातील आहे, तर मेघालय। महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, यापूर्वी SSB प्रमुख होत्या। त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर ही आहेत। तर SSBचे प्रमुख झालेले आहेत दलजीत सिंग चौधरी। आणि CISFच्या पहिल्या महिला प्रमुख ठरलेल्या आहे नीना सिंग। सो हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे। मंगळयान 2 व शुक्रयान 1 इस्रो 2024 मध्ये अंतराळात पाठवणार आहे। आणि इस्रो आणि नासाचा एक प्रोजेक्ट आहे, त्याचं नाव आहे निसार, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार। आदित्य L1 हे सूर्यासंबंधित आहे। इस्रोने हे 2 सप्टेंबर 2023ला पाठवलेले होते PSLV-C57 ने। पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हा त्याचा फुल फॉर्म आहे। इस्रो म्हणजेच होते इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली होती। मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक आणि प्रमुख आहे सध्या S सोमनाथ, 10वे प्रमुख आहेत। जागतिक कुटुंब दिवस हा 15 मेला साजरा केला जातो। 2024 ची थीम आहे फॅमिलीज अँड क्लायमेट चेंज। हे महत्त्वाची थीम आहे, लक्षात असू द्या। 1839ला तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेली होती। तर 12 मे 1875ला शेतकऱ्यांचा पहिला उठाव पाहिजे इथे। ओके, शेतकऱ्यांचा पहिला उठाव झालेला होता सुपे पुणे या ठिकाणी। तर दिनविशेष आहे, लक्षात असू द्या, सुपे पुणे। आणि हा उठाव दख्खनचे दंगे म्हणून सुद्धा ओळखले जाते। यानंतर गव्हर्नमेंटने डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट आणलेला होता आणि त्यामध्ये तगाई हा शब्द होता। तगाई म्हणजे शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज। त्यानंतर वित्त आयोग चर्चेमध्ये आहे। ची कलम आहे 280 आणि वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे 16व्या वित्त आयोगाचे अरविंद पानगडिया आणि सचिव आहे ऋत्विक पांडे। मात्र 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे NK सिंग। ओके, आणि अलीकडेच अरविंद पानगडिया यांची नालंदा विश्वविद्यालयाच्या आधी नेमणूक करण्यात आलेली आहे। भारताचे स्वदेशी हलके लढाऊ विमान आहे तेजस MK-1A, लक्षात असू द्या। भारतातील पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024 रांची झारखंड या ठिकाणी पार पडलेली आहे। भारताचा पहिला खत कारखाना लक्षात घ्या आता पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे। तर पहिला खत कारखाना सिंद्री झारखंड या ठिकाणी होता, लक्षात असू द्या। पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो सुरू करण्यात आला होता। पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951ला सुरू करण्यात आलेली होती। ठीक आहे, 19 एप्रिलला जागतिक यकृत दिवस असतो। शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे, त्याला तपासणी नाका म्हटले जाते। ग्लुकोजचे कोठार सुद्धा म्हटले जाते आणि यकृतमधून पित्तरस स्त्रवल्या जातो। त्याचप्रमाणे 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिवस सुद्धा असतो, हा पॉईंट लक्षात ठेवा। हिंसाचारग्रस्त हैती देशातील भारतीयांना परत आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, तर ऑपरेशन इंद्रावती। तर हे ऑपरेशन आहे, पाठ करून घ्या, येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो। तुर्की सिरिया ऑपरेशन दोस्त, इस्रायल संबंधित ऑपरेशन अजय होतं। युक्रेनमध्ये अडकलेले भारतीयांना परत आणणे ऑपरेशन गंगा, दक्षिण सुदान ऑपरेशन कावेरी, म्यानमार ऑपरेशन करुणा, अफगाणिस्तान ऑपरेशन देवी शक्ती। भारताचे जगप्रसिद्ध फुटबॉलपटू सुनील छेत्री यांनी आंध्र प्रदेश इथले आहे ते यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे। एकूण 94 आंतरराष्ट्रीय गोल आणि 150 सामने ते खेळलेले आहे। भारतीय फुटबॉलपटू टीम हे 121व्या रँक नंबरवर आहे। तर हे रँक बदलत राहते, याच्या बाबतीत अपडेट राहायचं आपल्याला। फिफा वर्ल्ड कप 2026 कुठे होणार आहे, तर अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये तो होणार आहे। फिफा वर्ल्ड कप 2022 कोण जिंकलेला होता, तर लक्षात असू द्या, विजेता अर्जेंटिना, उपविजेता फ्रान्स। आणि ही स्पर्धा दोहा कतार या ठिकाणी झालेली होती।
आता जिथे फिफा वर्ल्ड कप 26 भरत आहे, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशाची एक संस्थासुद्धा आहे नाफ्टा. ओके, सो तुम्ही वर्ष लक्षात ठेवा, परफेक्ट तारीख मला क्लिअर नाही आहे. तर नाफ्टा आहे 1994. हा पण पॉईंट सर्वांनी इथे पाठ ठेवा. नाफ्टाची स्थापना 1994. G20 जी आहे मित्रांनो, G20ची 2024ची 19वी बैठक ब्राझील या ठिकाणी पार पडलेली आहे. 23ची 18वी बैठक ही आपल्या भारतामध्येच पार पडलेली होती आणि G20ची स्थापना ही 26 सप्टेंबर 1999 मध्ये करण्यात आलेली होती. आता G20मध्ये एक आणखी संघ याच्यामध्ये ॲड झालेला आहे, तो म्हणजे आफ्रिकन युनियन. त्यामुळे आता याचं नाव G21 झालेलं आहे. स्थापना सर्वांनी लक्षात ठेवा 26 सप्टेंबर 1999 आणि G21 जे आहे याला मुख्यालय नाही आहे. ओके, आता G21 देशातील पहिली लहान पाणबुडी कोणत्या नावानं ओळखली जाणार आहे, तर एरोवना. आणि लक्षात घ्या 12 मीटर इतकी त्याची लांबी आहे. माझगाव डॉक शिपयार्ड मुंबई या ठिकाणी ती तयार करण्यात आलेली आहे. 16 मेला राष्ट्रीय डेंग्यू दिवस असतो. तो एडिस इजिप्ती या डासाची मादी चावल्यामुळे होतो. हत्तीरोग क्युलेक्स डास, त्यानंतर जो रोग आहे तो आहे एनोफिलस डासाची मादी चावल्यामुळे. आणि स्लीपिंग सिकनेस आहे तेस्ते नावाची माशी. तर हा प्रश्न कंबाईनमध्ये सुद्धा विचारलेला आहे, त्यामुळे पाठ करून घ्या. भारतीय रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्षा जया वर्मा सिन्हा. रेल्वे बोर्ड कधी स्थापन झालं होतं? 1905 मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये. आणि रेल्वे झोन एकूण किती आहे, तर 18 आहे भारतामध्ये. रेल्वे हा केंद्र सूचीचा विषय आहे. आपले सध्याचे रेल्वे मंत्री आहे अश्विनी वैष्णव, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, नीती आयोगाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मित्र आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. तर बघा, मित्र आयोगाचा फुल फॉर्म काय होतो? महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापना नीती आयोगाची कधी झाली होती? 1 जानेवारी 2015ला. अध्यक्ष पंतप्रधान असतात, उपाध्यक्ष आहे सुमन बेरी आणि सध्याचे CEO आहे BVR सुब्रमण्यम. ओके, सो मित्र आयोगाचे अध्यक्ष हे कोण असतात, तर ते मुख्यमंत्री असतात. नीती आयोगाच्या अहवालानुसार भारतातील 25 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेतून बाहेर आलेले आहे, लक्षात असू द्या. नियोजन आयोगाची स्थापना ही 15 मार्च 1950 मध्ये करण्यात आली होती आणि याच्याच जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आणि शेवटचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहे, तर VM कानडे म्हणजेच विद्यासागर मुरलीधर कानडे हे महाराष्ट्राचे लोकायुक्त आहे. महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त पद 1972 मध्ये निर्माण करण्यात आलं होतं आणि लोकायुक्त पद निर्माण करणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलंच राज्य होतं, लक्षात असू द्या. लोकपाल कायदा हा 2013चा होता. पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष म्हणजेच PN घोष होते. तर दुसरे लोकपाल आता कोण झालेले आहे, तर ते झालेले आहे अजय खानविलकर. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे प्रश्न. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा आणि ही सिरीज कंटिन्यू करायची का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एक व्हिडिओला लाईक करा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.